महाराष्ट्राचं जर आवडतं चित्र कुठलं असेल तर ते हे चित्र आहे. आणि मला आपल्याला जी प्रेम आपल्याला तो भेट देतोय, पण आपण ती भेट अशी नाही घेणार आहोत. प्रत्येक माणूस किंवा हे त्यांचा संकल्प आहे आणि त्यांचं एक ब्रीदवाक्य, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. हा काय आहे? बांगडा एवढा मोठा. दादू आला रे. मी बाजूला विनंती करतो स्टेजवर साहेबांच्या बरोबर. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आता आम्ही आहोत वरळीतल्या जांभोरी मैदान इथे. तर जांभोरी मैदानामध्ये अशासाठी आलोय, शिवसेना युवासेना यांच्यातर्फे जांभोरी मैदानामध्ये वरळी महोत्सवाचं आयोजन केलं आणि हा वरळी महोत्सवाचं आयोजन आपले मित्र संकेत सावंत यांनी केलेलं आहे. तर ते नेमकं आयोजन काय आहे आणि कशा पद्धतीची संपूर्ण जत्रा आहे तेही मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आलेलो आहे. जत्रेचं आयोजन म्हणजे या संपूर्ण महोत्सवाचं आयोजन दिनांक 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत आहे. तर या ठिकाणी तुम्ही येऊन या संपूर्ण महोत्सवामध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. या ठिकाणी आल्यानंतर नेमका कशा पद्धतीने या सगळ्या या ठिकाणी आपल्याला मजा करता येईल, आनंद घेता येईल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मागे तुम्ही बघू शकता वरळी जांभोरी मैदान. आणि या ठिकाणी कसं यायचं तर मी तुम्हाला सांगतो. बघा, जर तुम्ही इथून जर समोरून आलात तर तुम्ही येणार वरळी नाक्याकडून, आणि वरळी नाक्याकडून जर तुम्ही आलात की समोरच हे असणार आपलं जांभोरी मैदान. आणि इथून पुढे गेलात की महेंद्रा टॉवर, बावनसाळ. तर इथे आल्याच्या नंतर ना या जांभोरी मैदानामध्ये भव्य असं वरळी महोत्सवाचं आयोजन केलंय आणि सुंदर असा राम मंदिराचा इथे देखावा सादर केलेला आहे. तर चला मंडळी, आतमध्ये जाऊयात आणि नेमका हा महोत्सव कसा आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा मंडळी, आतमध्ये आलो. बाबा काय बरं आहे ना? संकेत आहे ना? आहे बस संकेत. ओके. इथे आल्यानंतर आतमध्ये शिवसेना युवासेना आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आणि इथे आतमध्ये आल्यानंतर आतमध्ये इथे आपण पाहू शकता उत्सव वरळीचा 2026 आठवणीतले बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त इथे सुंदर असं हे चित्रांचं एक प्रदर्शन आणि खरेदी विक्री इथे ठेवण्यात आलेली आहे. आणि ज्यांनी हे ठेवलंय ते सरस्वती आर्ट अभिजित मुरुडकर यांनी सुंदर इथे चित्रांचं हे प्रदर्शन ठेवलंय. खूप सुंदर सुंदर असे त्यांनी चित्र काढलेली आहेत. जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही येऊन यांच्याकडून हे चित्र खरेदी करू शकता. सुंदर असे बाळासाहेबांची संपूर्ण पोर्ट्रेट आहेत. आणि ही संपूर्ण चित्र ज्यांनी काढलेली आहेत ते अभिजित मुरुडकर आता आपल्या समोर आहेत. अभिजितजी नमस्कार. नमस्कार. म्हणजे तुम्ही जे काढलेत ना, म्हणजे विश्वास नाही बसत आहे मला. तुम्ही हे सगळे एवढ्या हाताने काढलेत, म्हणजे खरंच पाहिल्यानंतर विश्वास नाही बसत आहे की हे काढणारे तुम्ही आहात. मग खरंच हे अवघड आहे, दैवी शक्ती आहे तुमच्याकडे काहीतरी. काय सांगाल, म्हणजे काय कन्सेप्ट काय ऍक्च्युली? नमस्कार, माझं नाव अभिजित मुरुडकर. सरस्वती आर्ट्स या नावाने आम्ही हे प्रदर्शन भरवलेलं आहे. आणि माझं इंस्टाग्राम वरती सुद्धा सरस्वती आर्ट्स अकाउंट तुम्ही फॉलो करून हे बघू शकता. ह्याच्या मागची कल्पना हीच आहे की आपले जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्त मला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची होती. तर ती कशी व्हायची, तर मी विचार केला माझ्या कलेच्या माध्यमातून मी ते मांडले. मग त्यासाठी मी काय केलं, खूप अभ्यास केला आणि त्यांची वेगळी वेगळी 100 असे फोटो मी शोधून काढले की जे तुम्हाला फार क्वचित बघायला मिळेल. दुर्मिळ असे फोटो शोधून काढले. प्रत्येक मी जो बघतोय ना, ते प्रत्येक चित्रामध्ये आहे ना बाळासाहेबांची भावमुद्रा खूप वेगळी आहे प्रत्येक फोटोमध्ये. बरोबर. तर मला 100 चित्र काढायची आहेत. आतापर्यंत मी 58चा पल्ला गाठलाय, अजून 42 बाकी आहेत. मला संकेत दादाने इथे हे प्रदर्शन मांडण्याची संधी दिली म्हणून मी इथे हे मांडलेलं आहे. खूप छान रिस्पॉन्स आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर हे चित्र माझं सगळ्यात आवडतं चित्र आहे. याच्यामध्ये तुम्ही बघाल की बाळासाहेब आणि ते त्यांच्यासोबत जो मुलगा आहे त्याच्या अगदी सेम भावमुद्रा आहेत, म्हणजे अगदी स्मित हास्य. पण असंच तर तुम्ही इथे बघाल, मला हा फोटो आठवतोय बाळासाहेबांसोबत असणारा हा लहान मुलगा, हा राज ठाकरे.
हा. लहानपणीचे राजसाहेब आहेत. बरोबर. आणि इथे तुम्ही बघाल तर बाळासाहेब वाचतायत तर त्यांची जी मुद्रा आहे ती एकदम अगदी serious. भावूक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रावर जर कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याला कसं बघायचं तर बाळासाहेब असे बघणार. म्हणजे वाकड्या नजरेने कुणाला बघायची एका नजरेमध्ये. एका नजरेमध्ये गार करणे. तर अशा पद्धतीचे वेगळे वेगळे तुम्ही इथे बघू शकता. आणि माझं सगळ्यात आवडतं संपूर्ण महाराष्ट्राचं जर आवडतं चित्र कुठलं असेल तर ते हे चित्र आहे. आणि मला खरंच खूप छान वाटतंय की आज सगळे ठाकरे कुटुंबीय एकत्र आलेले आहे आणि त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती वाढलेली आहे. आणि मी ह्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की हे जे चित्र ना हे एक चित्र आपल्या घरी का असायला पाहिजे. कारण आपली जी नवीन पिढी आहे तिला कळलं पाहिजे की हे कोण होते. यामुळे आज मराठी माणूस मुंबईत आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, तर ह्याची जाण लोकांना व्हायला पाहिजे. लहान मुलं आता इथे तर वडिलांना विचारतात की बाबा हे कोण आहे आणि जेव्हा ते संपतात तर माझ्या डोळ्यात पाणी येतं. आणि मला वाटतं की मी हे जी मेहनत घेतली ती सार्थकी लागली. तर हे त्याचं मूळ कारण आहे कळण्याचं. लवकरच मी 100 पेंटिंग कम्प्लीट करेन आणि माझ्या सोशल मीडियावरती शेअर करेन. माझी फार इच्छा आहे की हे जी मी केलेली मेहनत आहे हे ठाकरे कुटुंबियांपर्यंत पोहोचावं आणि हे पेंटिंग त्यांनी सुद्धा एकदा बघावं आणि हे 100 चित्रांचं प्रदर्शन बनवण्याची माझी फार इच्छा आहे. तर मला असं वाटतं की बाप्पांनी जशी मला ही संधी दिली तशी ही संधी मला 100 चित्रांसाठी पण मिळेल आणि लवकरच मी तुमच्याकडे 100 चित्र घेऊन येईन. नक्कीच अभिजितजी, तुमची जी इच्छा आहे 100 चित्रांची ती तुमची लवकरच पूर्ण होईल. आणि तुम्ही जी आता एक इच्छा व्यक्त केलीत ना की ही चित्र अगदी मातोश्री पर्यंत कशा पद्धतीने जाऊन उद्धव साहेब त्याची दखल कशी घेतील तर ती दखल सुद्धा तुमची पूर्ण होईल लवकरात लवकर. आणि मी या संपूर्ण चित्रांच्या प्रदर्शनामध्ये मी पाहिलं ना तुम्ही बाळासाहेबांची तर चित्र काढलेलीच आहेत पण त्यासोबत आहेत ना स्वामींची चित्र आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांची चित्र आहेत आणि हे जे चित्र तुम्ही काढलेत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे सुद्धा खूप सुंदर असं चित्र काढलेलं आहेत. त्याच्यासोबत तुम्ही बघाल तर हे एक चित्र मी काढलेलं आहे मुंबईच्या राजाचं. मुंबईचा राजा. आणि याच्यामध्ये तुम्ही स्पेशालिटी बघाल तर मुंबईच्या राजाचा गेल्या वर्षीचा सुप्रसिद्ध असा हात आणि त्याच्यासोबत कॅलिग्राफीची जोड. खूप सुंदर असं टेबल डेस्क फ्रेम मी बनवलेली आहे की ज्याच्यामध्ये कॅलिग्राफी आणि पेंटिंगचं कोलॅबरेशन आहे. हे तुम्ही गिफ्ट म्हणून पण कोणाला देऊ शकता. फार छान आहे आणि फार रिझनेबल मी ठेवलेले आहे. सामान्य माणसाला ही परवडेल अशी फ्रेमची मी कॉस्ट ठेवलेली आहे की मला वाटतं की ही चित्र जी आहे ना लोकांच्या घराघरात पोहोचली पाहिजेत. त्यामुळे तिथली जी लहान मुलं असतील ना ते इन्स्पायर होतील, तेही कलाकार बनतील. कारण कलाकारासाठी चांगली नजर असणारे ऑडियन्स असणे गरजेचे आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक घरात किमान एक चित्र तरी असावं असं मला वाटतं. या संकल्पनेने मी फारच रिझनेबल किमतीमध्ये हे पेंटिंग्स आता इथे ठेवलेले आहे सो दॅट जास्तीत जास्त सामान्य लोकांच्या घरापर्यंत माझं चित्र पोहोचलं पाहिजे. धन्यवाद अभिजितजी. आणि तुमची ही कला आणि तुमचं हे जे चित्रांचं प्रदर्शन आहे आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बहुतेक लोकांच्या घरामध्ये आपण पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू दादा. थँक्यू. थँक्यू. माझ्याकडून हे तुम्हाला मी गणपती बाप्पा. आणि अभिजितजी आपल्याला ही फ्रेम आपल्याला तो भेट देतोय पण आपण ती भेट अशी नाही घेणार आहोत. आपण योग्य ते त्याचं मूल्य आपण त्याला देऊ. धन्यवाद. तू आम्हाला धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. थँक्यू. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर असं भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर असं चित्र आहे. सिंहासनावरती विराजमान छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी चला आता इथून आपण आतमध्ये एंट्री करू आणि आतमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने इथे संपूर्ण स्टॉल वगैरे लागलेले आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण इथे आतमध्ये आल्यानंतर आपले मित्र दिनेश कुबल आणि त्यांची संपूर्ण टीम आहे जीवन विद्या मिशन यांच्या मार्फत त्यांनी इथे हे पुस्तकांचं इथे प्रदर्शन लावलेलं आहे. जर तुम्हाला यांच्याकडे येऊन जर पुस्तकं वगैरे घ्यायची असतील तर तुम्ही यांच्याकडे घेऊ शकता. आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया की नेमकं कशा पद्धतीने त्यांनी हे इथे पुस्तकांचं प्रदर्शन मांडलेलं आहे. नमस्कार दिनेश. नमस्कार. काय सांगाल कशा पद्धतीचं तुमच्याकडे हे जीवन विद्या मिशन सद्गुरू वामनरावांचे ग्रंथ आहेत. हे ग्रंथ ज्ञान आहे, त्याच्यात शुद्ध ज्ञान आहे. त्याच्यासाठी सद्गुरूंना 70 वर्ष ह्याच्यात जीवन विद्या मिशन लोकांना शुद्ध ज्ञान जावं, लोक सुखी व्हावी, प्रत्येक माणूस सुखी व्हावा हे त्यांचा संकल्प आहे. आणि त्यांचं एक ब्रीदवाक्य तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि त्याच्यात वेगवेगळे पाप पुण्य शरीर साक्षात परमेश्वर संकल्पनेचे गुपित विश्व प्रार्थना का सद्गुरूंना हे झाली त्याच्यात प्रश्न उत्तर आहे.
जीवन विद्या मिशनच्या आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, का करावा, अभ्यासाची ती सूत्री, शरीर साक्षात परमेश्वर, शरीराला आपण देवाला कसं गुळाचा गोड गोड नैवेद्य जातो, तसं शरीराला पण आपल्या वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य कसा द्यावा, म्हणजे व्यायाम द्यावा, ह्या गोष्टी सगळ्या शरीर साक्षात परमेश्वर मध्ये आहेत. आणि तुमचे भाग्य तुमच्या विचारात, म्हणजे आपले विचार कसे असावे याच्यावर ह्या घेण्यात आहे. तुमचा उत्कर्ष म्हणजे काय, आपला उत्कर्ष कसा घडावा याच्यात संपूर्ण याच्यात माहिती आहे. आणि हे ज्ञानेशाचा संदेश सार्थ हरिपाठ आहे ना, त्याच्यातले याच्यात भावाचा ते संपूर्ण याचा अर्थ आहे. त्याच्या छोटा ग्रंथ पण आहे, शांती सुखाचा राजमार्ग, शांती म्हणजे काय, सुख म्हणजे काय, संपूर्ण माहिती आहे. खूप खूप धन्यवाद दिनेशजी, आपण छान माहिती दिली आणि खरंच ही संपूर्ण खूप छान अशी पुस्तकं आहेत. जर तुम्हाला सुद्धा जर ही पुस्तकं इथे जर घ्यायची असतील, किती दिवस तुम्ही आहात इथे? आम्ही 8 तारीखपर्यंत आहोत. 8 तारखेपर्यंत. मला वाटतं जत्रेचा टाइम वाढवून दिलाय का? म्हणजे 2 दिवस आपल्याला पुढे आणखी वाढवून दिले. 2 दिवस मध्ये जत्रा बंद होती, आता पुन्हा आपल्याला जत्रेचा वेळ वाढवून दिलाय. तर मंडळी, जर तुम्हाला सुद्धा जर इथे येऊन जर छान छान पुस्तकं जर घ्यायची असतील तर आपण येऊन यांच्या या बुक स्टॉलला आपण येऊन नक्की आपण यांची पुस्तकं घेऊ शकता. जसे आम्ही सुखी झालो, ह्या सद्गुरूंच्या ज्ञानाने जसे आम्ही सुखी झालो, तसे हे ह्या ज्ञानाने सगळे सुखी व्हावेत असं सद्गुरूंचा संकेत होता. त्यानुसार आम्ही जे आम्हाला ज्ञान मिळालं ते आम्ही इतरांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प. धन्यवाद दिनेशजी, छान माहिती दिली त्याच्याबद्दल. थँक्यू. तर मंडळी बघा, इथून आपण पुढे आलो की अशा पद्धतीने इथून स्टॉल सगळे सुरू होत आहेत. इथे हे गॉगलचा वगैरे स्टॉल लावलेला आहे त्यांनी. इथे बघा, इथे हे सगळे परफ्युम्स वगैरे आहेत. जर तुम्हाला परफ्युम्स वगैरे घ्यायचे असतील तर या ठिकाणी येऊन तुम्ही परफ्युम्स वगैरे घेऊ शकता. हे भाई कितने काय? 100 से चालू है 500 तक. 100 रुपयापासून ते अगदी 500 रुपयापर्यंत यांच्याकडे चांगल्या क्वालिटीचे आणि ब्रँडेड परफ्युम्स आहेत त्यांच्याकडे. आणि ब्रँड काय ऊद वगैरे सब आहे ना. जर तुम्हाला घ्यायचे असतील तर या जत्रेमध्ये येऊन तुम्ही यांच्याकडे नक्की खरेदी करू शकता. बघा, इथे पुढे आल्याच्या नंतर आहे ना, इथे हा पान स्टॉल आहे आणि इकडे बघा संपूर्ण लाकडी वस्तूंचं इथे एक त्यांनी छान असा स्टॉल लावलेला आहे. इथे टेबल्स वगैरे आहेत, छान छान टेबल आहेत. ही तोप वगैरे बघा, घरामध्ये जे शो साठी वगैरे वापरले जातात ना, त्या सगळ्या इथे अशा ना लाकडी वस्तू आहेत. बाईक वगैरे बघा. कितीला टेबल? 700 रुपयापासून पुढे जास्तीत जास्त किती पर्यंत है? ज्यादा से ज्यादा कितना देख है? ये टेबल ज्यादा हाँ, ये है जैसा वो बड़ा वाला है. 12,000 रुपये का लास्ट है. लास्ट 12,000 तक है. 600 रुपए से 500 रुपए से लेके, अच्छा 50 रुपए से लेके 12,000 तक आपके पास चीज मिलेगी. अच्छा, और ये लकडी कौन सा है? शीशम में यूज होता है. शिसमचं लाकूड आहे आणि उत्तम क्वालिटीचे असणारे आपल्या घरामध्ये गृह उपयोगी असणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत. 120. खूप छान आहेत बघा. ये शीशम में लकड़ी मसाला चकला बेला नक्की सब वास है. लाटणी वगैरे आहेत. 10 रुपया. आणि या साईडला बघा, कोणतीही वस्तू घ्या फक्त 10 रुपयामध्ये. हा फक्त महिलांसाठी असणारा हा स्टॉल असतो, ज्यामध्ये महिलांच्या सगळ्या वस्तू मिळतात. कोणतीही वस्तू तुम्ही 10 रुपयामध्ये घेऊ शकता. लहान मुलांचे शाळेतले जे काही स्टेशनरीज असतात, ते स्टेशनरी, पेन, पेन्सिल, गोल्ड रबर, या सगळ्या वस्तू सुद्धा आपल्याला इथे मिळून जातील. 10 रुपये. हे कोणताही 10 रुपये. 10 रुपया 20. इधर लिखा है 10 रुपीज. प्रत्येकाची किंमत वेगळी आहे. तुम्हाला इथे आल्याच्या नंतर या सगळ्या अशा काही वस्तू आपल्याला मिळून जातील. इथून असं जरासं पुढे आपण गेलो की बघा, इथे सुंदर सुंदर आहेत ना, इथे महिलांसाठी आहेत ना, इथे लेडीज साठी असे कुर्तीज वगैरे आहेत. हे काय प्राइस आहे? काय किंमत आहे? 450, 500, 450, 500 प्रिंटेड मध्ये वगैरे छान छान यांच्याकडे अशा कुर्तीज आहेत. लहान मुलाचे कितीला आहे? 200 रुपये. 200 रुपयाला. इथे होम अप्लायन्सेस, घरामध्ये जे काही वस्तू आपल्याला साफसफाईच्या लागतात
त्या सगळ्या यांच्याकडे इथे मिळून जातील. हे बघा कार्पेट वगैरे साफ करायचं. बेड गादी डस्ट वगैरह बाल वगैरह सब आएगा। किती रुपयाला आहे? कैसे 100 रुपए का 100 रुपये. ये सेट 200 का सेट है। फिर कुछ करना नहीं है, किचन टॉयलेट विंडो ग्लास शीशा वगैरह टाइल्स खिड़की वगैरह पूरा घर में काम है। हे कितीला आहे ब्रश? 100 रुपए का है। हे सुद्धा 100 रुपये. कोकणातले घरगुती उत्पादन यांचा इथे हा स्टॉल आहे. अजून दुसरं हे कोणते कोणते फ्लेवर्स आहेत? तांदळामध्ये टोमॅटो आहे, लाल मिरची मध्ये लसूण हे पापड सगळे टेस्टर ठेवलेत. हे टेस्टिंग साठी ठेवलेत ना? सर्व टेस्टिंगसाठी ठेवलेले आहे. कसं पॅकेट आहे? कोणतेही पण दादा घेऊ शकता. 60 ला 100 ला 2. 60 ला 1 100 ला 2. कोकणातले घरगुती उत्पादन आहेत आणि तुम्ही टेस्ट करू शकता. जर तुला जर घ्यायचं असेल तर बघ इथे. हे तांदळाचं आहे ना? तांदळामध्ये जिरा आहे, तांदूळ जिरा आहे. तांदळामध्ये कसुरी मेथी आहे, मक्यामध्ये डाळ आहे. 60 ला 1 आणि 100 ला 2. यांचं काय कोणतं छान आहे. हे प्लेन मका. हे आपण घेतलं होतं ना मागे. ते छान लागते. या बाई बघा इकडे हे कसलं आहे? गव्हाचं आहे का? मका आणि मक्याचं आहे ना? घेते ते घे. हा, हे छान आहे. हे ना मका आणि डाळीचं आहे. खूप छान आहे. हे द्या मला. किती 60 ला घ्यायचं? 100 ला 2. कोणतंही वेगवेगळे करू शकता. हे एक घे आणि दुसरं एक घे. कोणता देऊ? हे छान परी. हेच देऊ का? हे परी. एकच आहे. बघा मंडळी, आणि इथून पुढे आपण आलो की इथे हे सगळा मुखवासचा स्टॉल आहे. सगळ्या प्रकारचे मुखवास यांच्याकडे मिळून जातील आपल्याला. जेवणानंतर जे काय मुखवास लागतात ते सगळे मुखवासचे पदार्थ यांच्याकडे आहेत. ये कच्चा कैरी का आएगा. आणि हा एक स्टॉल आहे. त्या स्टॉल वरती आपल्याला ज्या काही घरातल्या वस्तू आहेत त्या सगळ्या छोट्या छोट्या वस्तू यांच्याकडे मिळून जातात. आणि यांच्याकडे ना एक वस्तू आपण घेतली होती. हे बघा, हे खूप कामाची वस्तू आहे. कितीला आहे? पॅकेटची 150 का? 150 रुपये. छान आहे. अजून काय तुझ्याकडे वेगळं काय? इथे कोणता अपने पास ये अपना जो वाटर डिस्पेंसर है, अच्छा, ते याच्यावरती लावायचं. ये करंट से चार्ज ये वाले आधे घंटा चार्ज किया ना. ऐसा है 500 से हे बॉटल वर लावायचं असतं ना? हे बॉटल के ऊपर लगाने का है. बॉटल को ऊपर लगा कितीला आहे? 150. अच्छा, हे 150 रुपये. चार्जिंगचं आहे ना? अपना इलेक्ट्रिक लाइटर है ये अपना क्या है ना, आधे घंटा चार्ज करो, 15 से 20 दिन तक इसको यूज कर सकते दाखव, असं पेटवून दाखव. हैं. ये देखो, ये अपनी इलेक्ट्रिक लाइटर, दिया अगरबत्ती मोमबत्ती कैंडल गैस वैस कुछ भी जला सकते हैं. चार्जेबल आहे ना? काय किंमत आहे याची? 150 से. हे सुद्धा 150 रुपये. मंडळी इकडे बघा, या ठिकाणी आहेत ना सगळ्या प्रकारची लोणची तुम्हाला मिळून जाते. कसं आहे लोणचं? 100 ला पावशेर आहे दादा. 100 ला पावशेर. सगळ्या प्रकारचे. हे करवंदाचं लोणचं आहे, आंब्याचं लोणचं आहे. म्हणजे आता ना सगळ्या कोकणातले आपले रानमेवा सुरूच होतील, पण त्यांच्याकडे ऑलरेडी हे सगळ्या प्रकारची लोणची यांच्याकडे उपलब्ध आहेत. हे वांग्याचं आहे का? बैंगन? ये पंजाबी मैंगो है. पंजाबी मँगो. अच्छा, हे पंजाबी आंबा आहे. हे त्याचं लोणचं आहे. अदरक लहसुन है, खाली लहसुन है, काली मिर्ची है, हे लसूण आणि ये आंवले का मुरब्बा है. अद्रक. हे आवळ्याचं आहे. छान आहेत. थँक्यू. इथे सगळे हे मसाल्यांचे वगैरे स्टॉल आहेत. आपल्या कोकणातलेच आहेत. हे श्री स्वामी समर्थ मसाले, सिंधुदुर्ग गोवळ मध्ये. सगळ्या प्रकारचे खाजे वगैरे आहेत. खाजे आहेत, लाडू आहेत, आंबा पोळी आहे, चटणी आहे आणि सगळ्या प्रकारचे मसाले पोहे यांच्याकडे आहेत. काय काय किंमत काय प्रत्येकाची? हा मालवणी मसाला स्पेशल डंकावर कुठलेला मसाला, भाजका मसाला आहे. व्हेज नॉन व्हेज भाजीला वगैरे कशाला वापरतो. हा मसाला आता 700 रुपये किलो. त्यानंतर आपल्याकडे सुपर संडे मसाला 800 रुपये किलो आहे. हा इकडे आगरी मसाला आपण 700 रुपये किलो आहे. हा मच्छी मसाला आहे, मच्छी फ्राय, मच्छी करी, टोमॅटो कसा वापरतो. हा पण 700 झणझणीत आहे ना? तिखट आहे. हो हो, तिखट आहे. त्यानंतर हा आपला काश्मीरी मिरची पावडर आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कलर किंवा ऑइल नसते. हा 800 रुपये किलो आहे. हे आहे गरम मसाला, हा घरगुती गरम मसाला डंकावर कुठलेला आहे. आपण 800 रुपये किलो. डांगर पीठ आहे 400 रुपये किलो.
गावठी कुळीत पीठ आहे, घावणे पीठ हे आहे. काय आगळ आहे की सरबत आहे? कोकम सरबत आहे, कोकम आगळ आहे, आवळा सरबत आहे, आवळा रस आहे, कैरी पण नाही. गावठी मध आहे आपल्याकडे, मुटियाल पण आहे. हे कोकमाचं आहे ना? हा, कोकम तेल, कोकम कोकम तेल. कुठे सगळीकडे मिळत नाही. बरोबर. गोड कोकम पण आहे. हे मसाल्याचे हे सगळे पदार्थ तुमच्याकडे आहेत. हो, खूप छान. घरगुती वडा पीठ पण आहे आपल्याकडे. थँक्यू भाऊ. आणि या स्टॉलला आलो ना भाऊ, हे काय आहे नेमकं? पापड आहे का? रेडी पापड़ है सर, तलने की जरूरत नहीं है, डायरेक्ट खाना है, फ्राइड नहीं है सर, बेक किया हुआ। अच्छा, हे पापड कितीला पॅकेट आहे? ये 75 का एक है, 120 में 75. है। ऑनलाइन स्मार्ट बाजार में किती आहे अवेलेबल है। त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये 15 पीस आहे. 15 पीस. आणि हे कडधान्याचा पापड आहे, फ्राय नाही करायचे. फ्राय करायची गरज नाही. काय गरज नाही. आपण फक्त असं पिझ्झा टाईप वगैरे काय बनवू पण टाकून शकतो. खा, 50 रेसिपी तुम्ही मसाला आता वापर. बनवू ओके, शकता. छान आहे. ठीक आहे, टेस्ट करून बघा. नाही नको राहू दे. या ना, चालेल. काय नाही सर, आयडिया साठी काय माहिती पडेल तर तुम्ही करू शकता. छान आहे. चल, थँक्यू. थँक्यू सर. छान आहे. तर या ठिकाणी आपण आलो ना, या भाऊंचा स्टॉल आहेत ना, खूप छान छान बघा इकडे. आणि या डिस्प्ले जे काही डिजिटल छोटे छोटे हे केलेत ना, खूप छान आहेत. मी त्या दिवशी सुद्धा आलो होतो, त्यांना भेटून गेलो मी. खूप छान केलेत. 100 रुपये ना? 100 रुपये कोणतीही घ्या, 100 रुपये. आणि खूप सुंदर आहे. म्हणजे आपल्या ऑफिस मध्ये, घरी आपण जो झिरोचा ब्लब लावतो ना, सेम तसाच हे करतो. मी यांच्याकडे घेतले श्री स्वामींची, आणि खरंच खूप छान वाटते. जरा घरी लावलं ना, सुंदर आहे. जर या जत्रेत आलात ना, तर या भाऊंकडनं नक्की तुम्ही खरेदी करा. हा, थँक्यू. आणि आपला मित्र इथे भेटलाय, काय म्हणतो? मस्त थँक्यू. आणि त्यानंतर आहे ना, इथे बघा खानदेशी खाद्य संस्कृती, आणि इथे असणाऱ्या या पुरणपोळ्या ज्या माड्यावरती बनवतात त्याच्यावरती. आणि या ताई एवढं सुंदर बनवतात ना. आम्ही वरळी सीपेसला यांच्याकडे खाल्ली होती. ते खूप छान बनवता तुम्ही. आता त्यांना डेलीची ती प्रॅक्टिस झाली आहे बघा या पुरणपोळ्यात. मस्त. त्या आता फिरवून दाखवतील ना हातावरती, ते जरा दाखवा ना मला. बघा ते कशा बनवतात बघा. संस्कृती आणि परंपरेचा विलाप नक्कीच उठवलेली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना वरळी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करत थँक्यू. कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आणि इथे बघा सर्वांचं मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. भाजणीचे थालीपीठ, पिठलं ठेचा 150 रुपये, भाकरी पिठले ठेचा 150 रुपये. आणि याची चव आहे ना एकदम उत्तम आहे. म्हणजे आम्ही वरळी सीपेसला आम्ही आमच्याकडे खाल्ली होती, त्या दिवशी मी घरी सुद्धा घेऊन गेलो. चव एक नंबर, खानदेशी, जबरदस्त. थँक्यू भाऊ. ये और ये बैंगन का भरता है ना, बहुत भारी. ये और उसके साथ में भाकरी, ये ज्वारी की भाकरी, जबरदस्त. इथे पाणीपुरीचा वगैरे स्टॉल आहे. आणि इथे पुढे आपण आलो ना, की या ठिकाणी हॉटेल आगरी कट्टा, इथे बघू शकताय बघा. या ताई इथे ना बोंबील फ्राय करतायत, मांदेली फ्राय करतायत. मला वाटलं बोंबील आहे की काय. इथे मांदेली फ्राय करतायत मस्तपैकी तव्यावरती. हा काय आहे? बांगडा एवढा मोठा. कोलंबी आहे, सुरमई आहे, पापलेट आहे, बोंबील फ्राय आहे, मटन कलेजी, चिकन कलेजी, कोलंबी मसाला, मटन रस्सा आणि खेकडा. आणि इथे सगळे थाली वगैरे. आणि जर या ठिकाणी बसून जर तुम्हाला खायचं असेल, जेवायचं असेल, तर तुम्ही इथे बसून डिनर सुद्धा करू शकता. छान अशी त्यांनी इथे व्यवस्था केलेली आहे. चला, इथून आता आपण पुढे जाऊयात. आणि इथून पुढे गेलो ना, की उजव्या साईडला गेलो की आपल्याला आपण जत्रेकडे जाऊ, ज्या ठिकाणी सगळी पाळणी वगैरे लावली आहे. आपण त्या ठिकाणी जाण्याचा आपण प्रयत्न करूयात. चला. तर मंडळी बघा, इथे आतमध्ये आल्यानंतर आहे ना, अशी मोठी भव्य दिव्य अशी इथे जत्रा आपल्याला पाहायला मिळते. खूप सारी पाळणी वगैरे इथे आणलेली आहेत. खूप नवीन अशी पाळणी सुद्धा इथे आलेली आहेत, जी वरळीच्या जत्रेमध्ये कधीच आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. अशी मोठमोठी पाळणी सुद्धा या संपूर्ण उत्सवामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लहान मुलांसाठी बघा, इथे तुम्हाला दाखवतो. अशी पाण्यातली यांची बोटिंग वगैरे आहे. आणि इकडे बघू शकता
सगळ्यात मोठा ही जी बोट आहे ना टायटॅनिक, ज्याला आपण ड्रॅगन बोट म्हणतो, ते ड्रॅगन बोट बघा इथे किती उंच आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात मोठा आकाश पाळणा, जांभोरीतल्या जत्रेतला सगळ्यात उंच आकाश पाळणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ही बोट बघा किती उंच जाते बघा. हा जो पाळणा आहे ना, हा पाळणा एकदम 360 डिग्री मध्ये संपूर्ण असा उलटा फिरतो. हे किती तिकीट आहे? तिकीट 100 रुपये. 100 रुपये तिकीट आहे. पाळणा पूर्ण असा 360 डिग्री मध्ये पूर्ण उलटा फिरत असतो हा. आणि इथे असणार बघा, हे नवीन आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी, ज्याच्यामध्ये लहान मुलांना उड्या वगैरे मारतात. तर हे असे बॉल्स वगैरे ठेवले आणि याच्यावरती मुलं अशी उड्या वगैरे मारत जातात. हे मारुडी शबाश, मार जम मार याच्यावरती. आणि जरी खाली पडला ना तरी लागू शकणार नाही, खाली एकदम गादी वगैरे आहे. या जत्रेमध्ये नवीन काहीतरी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याच्यानंतर ना इकडे आल्याच्या नंतर बघा, हा जो एक टॉवर पाळणा आहे, तो पाळणा एक तुम्हाला दाखवतो. म्हणजे संपूर्ण असा हा वरती जातो बार वरून, आणि वरती जाऊन ना तो गोल फिरतो. याची सुद्धा तिकीट आहे ना 100 रुपये तिकीट आहे. एकदम उंचावर जाणारा पाळणा, इथे उंच जातो वरती आणि असा गोल फिरतो तो. आणि हा आकाश पाळणा, आणि हा पाळणा बघा तुम्ही किती मोठा पाळणा आहे. इकडे बघा, जांभोरीतल्या जत्रेतला सगळ्यात उंच असणारा पाळणा आकाश पाळणा. ही मंडळी, या संपूर्ण महोत्सवाला आपण भेट दिल्यानंतर या संपूर्ण उत्सवाचे आयोजक श्री संकेत सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मुंबईचे माजी महापौर देवळे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी देवळे साहेबांना विनंती करेन की देवळे साहेब, आपण थोडक्यात या संपूर्ण उत्सवाबद्दल आपण काय उद्या या ठिकाणी होणार आहे लावणी प्रधान कार्यक्रम, अर्थात दसरा लावणीचा उत्सव होळीचा संस्कृती आणि त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित कार्यक्रम राहायचे. अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे. एक जनजागृती होत आहे. या ठिकाणी हा उत्सव भरवलेला असताना या ठिकाणी खाद्यपदार्थ सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आणि त्याचा लाभ इथे रहिवासी भगिनी सगळे घेत आहेत. आणि प्रत्येक मुंबई शहरात हे झाले पाहिजे, उत्साह निर्माण झाला पाहिजे, प्रत्येकाला आनंदी शुभेच्छा. त्यांच्या संविधानावर माझा देश चालतो. धन्यवाद देवळे साहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा माझा महाराष्ट्र. आणि या ठिकाणी आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहताय, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण एक आहे दादू गीतांच्या वाच्या दादू आला रे. मी बाजूला विनंती करतो स्टेजवर साहेबांच्या बरोबर महादेवजी जोडे साहेब त्याप्रमाणे इतिहास मोहन साहेब या सर्व मान्यवरांना विनंती आहे.
आणि अर्थात या ठिकाणी जरा झोप लागलेली जरा आता टायर जावा आणि उत्सव वरळीचा आणि वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये सुरू असलेला हा प्रचंड गर्दीचा उत्सव वरळीचा आणि या संपूर्ण उत्सवाचे आयोजक सन्माननीय श्री संकेत सावंत आता आपल्यासोबत आहेत. मी संकेत सावंत यांना विचारेन की संकेत, हे आपलं कितवं वर्ष आहे आणि या वर्षीचा जो काय रिस्पॉन्स आहे ना तो प्रचंड आहे, काय सांगाल तुम्ही? या वर्षीचं हे 4थं वर्ष आहे आणि उत्सव वरळीचा खास करून वरळीकरांसाठी आम्ही ही मेजवानी घेऊन आलेलो आहे. कारण की नुकतंच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि महानगरपालिकेमध्ये देखील शिवसेना पक्ष हा पक्ष एकटा असून देखील ठाकरे गटाला जे काय ठाकरे ब्रँडला जे काय लोकांनी साथ दिली त्याचा आनंद मिळावा म्हणून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. तर तरी पण देखील 2 दिवसापूर्वी जी घटना घडली, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं, खरोखर एक वेदना देणारी गोष्ट आहे आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान हे आमच्यापेक्षाही फार मोठं असल्यामुळे आम्ही गेले 2 दिवस हा कार्यक्रम रद्द केला होता. परंतु पुन्हा एकदा अजितदादांना श्रद्धांजली देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केला. खरंच आणि खूप छान. म्हणजे वरळी म्हटलं आणि वरळीचं जांभोरी मैदान म्हटलं की फक्त आपल्याला अंबामातेची जत्रा एवढी आठवते, पण त्याच्यानंतर जर कुठला मोठा आणि भव्य दिव्य जर आजचा जर मोठा उत्सव जो होत असेल वरळीमध्ये तर संकेत हा तू इथे घडवून दाखवतोयस. खरंच तुझ्या मनापासून आभार संकेत. म्हणजे फक्त वरळीतली जनता नाही तर अगदी वरळी, लालबाग, परळ, अगदी मुंबईमधून सगळेजण या जत्रेचा आनंद घेण्यासाठी येत आहेत आणि या जत्रेमध्ये असणार जे काही स्पेशल तू जे पाळणे वगैरे ठेवलेत ना, म्हणजे ते जबरदस्त आहे. हा जो काही क्राऊड येतो ना त्याच्याबद्दल काय सांगशील तू? नाही, एक खऱ्या अर्थाने सर्व वरळीकरांचे देखील आभार मानणं माझं गरजेचं आहे. खास करून मी तुमच्या माध्यमातून मी क्रिकेट प्रेमींचं पहिलं दिलगिरी व्यक्त करतो. कारण की एखादा उत्सव म्हटला, एखादी जत्रा म्हटली तर ही 5-6 दिवसाची नसते. केवळ त्याला एक 15 दिवसाचा पंधरवडा किंवा 12 दिवसाचा एक 12 दिवसांचा काळ असा द्यावा लागतो. परंतु आज वरळीतले जेवढे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांनी जे मला सहकार्य केलं आहे ते अगदी न विसरण्यासारखं आहे. ते जे फुटबॉलचे क्लासेस चालतात त्यांचे देखील मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण त्यांनी मला जी साथ दिली ती माझ्यासाठी खूप मोलाची आहे. कारण की हा जो कार्यक्रम आहे हा नुसता जत्रा नसून हा फेस्टिवल आहे. म्हणजे वरळीकरांनी यातलं काहीतरी घेऊन जावं. आज इथे विशेष बघाल तर तुम्ही तिथे आरोग्य शिबिर रोजचं चालतं. संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत इथे विविध प्रकारचे डॉक्टर येतात आणि लोकांना ती एक सेवा, आरोग्यविषयक सेवा देखील या माध्यमातून आम्ही देतोय. क्रीडा क्षेत्रातल्या लोकांना आम्ही इथे संधी दिलेली आहे. स्थानिक जे काही कलावंत आहेत त्यांना देखील आम्ही संधी दिलेली आहे. आज इथे दादूस येत आहेत जे वरळी कोळीवाड्याचं आकर्षण आहे. आपला वरळीतला महत्त्वाचा भाग म्हणजे वरळी कोळीवाडा आणि कोळीवाड्यातील कोळी बांधवांसाठी विशेष करून ही मुंबई ज्या कोळी बांधवांची आहे त्यांच्यासाठी एक मानाचा एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही त्याच्यातून उभा करून आम्ही दिलेला आहे. इथे स्थानिक देखील व्यावसायिक आम्ही त्यांना देखील जागा उपलब्ध करून दिलेली आहे. जीवन विज्ञान मिशन जो आपले धर्म संस्कृती जे वाढवतात त्यांना देखील आम्ही इथे एक जागा दिलेली जेणेकरून ते आपल्या धर्माचा कसा प्रसार करतील आणि हिंदू धर्म आज मुंबई, भारत, महाराष्ट्र त्याच्यापेक्षा सातासमोर कसं जाईल हे देखील इथे चित्रदर्शनाचं. बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे, 100वे वर्ष आहे आणि चित्रांचं प्रदर्शन देखील आम्ही आवर्जून इथे लावलेलं आहे. कारण ज्यांच्यामुळे आज वरळीतील लोक, मुंबईतील लोक, महाराष्ट्रातील लोक आम्हाला जे ओळखतात ते केवळ आणि केवळ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्यामुळे. त्यामुळे ठाकरे कुटुंबासाठी आमची एक देण आहे आणि त्याच्यासाठी हा आयोजन केलेला आजचा हा वरळी उत्सव, वरळीचा हा फेस्टिवल आहे. आणि खरंच संकेतजी, म्हणजे मला तरी असा अनुभव आहे की ज्या ज्या ठिकाणी संकेत जिथे कार्यक्रम घेतो ना तो फक्त कार्यक्रम राहत नाही, तो एक इव्हेंट करतो. एवढा संकेतचा कार्यक्रमाचं परफेक्शन असतं की त्याने कुठलाही कार्यक्रम घेतला आणि तो कधी फेल गेला असं कधीच होत नाही. हे संकेतचं एक महत्त्व आहे आणि
युवा सेनेचा एक चांगला पदाधिकारी, आदित्य साहेबांचा अत्यंत जवळचा म्हणून सहकारी म्हणून तो ओळखला जातो. तर संकेतजी, माझ्याकडून तुम्हाला या संपूर्ण कार्यक्रमाला आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप आणि शुभेच्छा. एक महत्त्वाचं आवर्जून सांगेन की माझं कोणतेही कार्य आहे श्री स्वामी समर्थांना स्मरून असतं, आई तुळजाभवानीला स्मरून असतं. तिने दिलेला आशीर्वादच या कार्यक्रमासाठी एक तिची आशीर्वादरूपी देणगी आहे. या कार्यक्रमाला उत्साह आणि प्रेरणा आणि उत्सव म्हणून हा साजरा होतोय. मी माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही, कारण की कार्यकर्ते एकमेकांना जोडल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यामुळे मी एकटा नसून माझ्या मागे शिवसेनेने दिलेली युवा शक्ती आहे आणि या युवा शक्तीच्या जोरावरती आजचा कार्यक्रम इथे पार पडतो. धन्यवाद संकेतजी, आपण वेळ दिलात त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार. थँक्यू. तर हे होते युवा सेनेचे पदाधिकारी आणि संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक संकेत सावंत. खूप छान माहिती दिली त्यांनी. तर मंडळी, वरळीच्या जांभोरी मैदानात इथे आयोजित केलेला हा उत्सव वरळीचा हा महोत्सव तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मंडळी, या उत्सवामध्ये जर येऊन तुम्हाला या उत्सवाचा आनंद घ्यायचा असेल तर दिनांक 22 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव वरळीतल्या जांभोरी मैदान येथे असणार आहे. तर आपण सहकुटुंब या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहून आपण या उत्सवाचा आनंद आपण घेऊ शकता मंडळी. आणि हा व्हिडिओ कसा झाला आपण आम्हाला नक्की सांगा. तर मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.